नमस्कार, आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज। जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघड, समितीकडून कसून चौकशी सुरू। जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील 4 विद्यार्थिनी व 2 विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या द्वितीय वर्षातील 3 विद्यार्थिनींनी 6 जणांची रॅगिंग केल्याचा राष्ट्रीय हेल्पलाईनला ईमेलद्वारे कळवण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला। यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी पीडित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे। सदर रॅगिंग बाबत माहिती मिळताच चौकशीसाठी उपअधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे। याबाबत अजून देखील चौकशी सुरू असून संबंधित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची जबाब घेण्याचे काम सध्या सुरू आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर समितीकडून प्राप्त अहवालावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांनी दिली आहे। डॉक्टर गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव। धन्यवाद। वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। काय नेमका प्रकार आहे? 6 MDचे विद्यार्थी यांनी नॅशनल रॅगिंग कमिशन येथे कंप्लेंट टाकली होती की त्यांचे वरिष्ठ त्यांची रॅगिंग करतात। हे MDच्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट टाकल्यावर आम्हाला कंप्लेंट रिसीव्ह झाल्या आम्ही अँटी रॅगिंग समितीची बैठक बोलवली। या अँटी रॅगिंग समितीमध्ये 15 लोकांची ही समिती आहे। त्याच्यामध्ये 11 अध्यापक आहेत आणि बाकीचे 4 मेंबर हे बाहेरचे आहेत। यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर असतात, एक तहसीलदार आहेत, एक DIO आहेत आणि एक प्राध्यापक आहेत। यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निष्कर्ष आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत लागून जाईल। सर, जवळपास किती विद्यार्थी यामध्ये होते आणि हे 6 MDचे विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाली असा त्यांचा म्हणणं आहे। त्यामध्ये हे ह्यांचं ॲडमिशन सुद्धा मागच्या ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे व त्यांचे सिनियर विद्यार्थी 3 विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे। सर, त्यांनी आपल्याकडे तक्रार न करता थेट वर तक्रार केली आहे, काय सगळं? आता हे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांना जवळजवळ वर्ष झालेलं आहे कॅम्पसमध्ये, तर त्यांना तेवढा आमचा म्हणजे विश्वास असायला काही हरकत नव्हतं। पण काय कारण यातलं माहीत नाही की त्यांनी म्हणजे ती हेल्पलाईन जी आहे अँटी रॅगिंग कमिटीची, त्यामध्ये त्यांनी कंप्लेंट केलेली आहे। सर, आज चौकशी पार पडते, काय सांगा? चौकशी सुरू आहे, निष्पक्ष सुरू आहे। जवळजवळ 100 ते 150 लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेत आहोत, कारण की हे विद्यार्थी जे आहेत, हे सिनियर विद्यार्थी आणि ज्युनियर विद्यार्थी हे एकत्र राहत नाहीत। त्यामुळे जे काही प्रकार झालेला आहे तो समजा वर्किंग प्लेसमध्ये झालेला आहे, तर वर्किंग प्लेसमध्ये असलेले सिस्टर्स, त्यामध्ये तिथे असलेले ब्रदर्स, क्लास 4 कर्मचारी, दुसऱ्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट, दुसऱ्या डिपार्टमेंटचे अध्यापक, यांची सगळ्यांची जवळजवळ 100 ते 150 लोकांची रिटर्नमध्ये आम्ही म्हणजे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे लेखी म्हणणं पण घेत आहोत।